नमस्कार, story.com च्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज महाराष्ट्राच्या राजकारणामधली सर्वात मोठी बातमी येत आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युती करणार असून उद्या दुपारी 12 वाजता या युतीची घोषणा होत आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनची मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाची इच्छा होती की दोघं भाऊ हे एकत्र यावेत आणि ती इच्छा ही उद्या पूर्ण होत असून उद्या दुपारी 12 वाजता या युतीची घोषणा होणार आहे। संजय राऊत, शिवसेनेचे मोठे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। पण याच बाबतीत मनसे सैनिकांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत हे आपण त्यांना विचारूया। कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते जमले आहेत, विशेष करून मनसेचे मुस्लिम कार्यकर्ते जमले आहेत। आपण त्या सर्वांना विचारूया की त्यांच्या काय भावना आहेत। खरं तर ही आता महाराष्ट्रातल्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे। सर, काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येत आहेत। महाराष्ट्र अमित साळवे मोठ्यानं बोला। धारावी विधानसभा म्हणून बोलतो। मोठ्यानं बोला। दोन्ही भाऊ एकत्र जरी आले की आमची शक्ती वाढणार आहे त्यामध्ये। आणि बीजेपी सरकारला जर कोणी जर उत्तर देऊ शकतं हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनाच आहे हे उत्तर देऊ। या ठिकाणी आणखीन काय कार्यकर्ते आहेत? सर, काय सांगाल? काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येत आहेत। अब हम लोग को तो यही पहले से शुरू से हम लोग चाहते थे कि दोनों भाई एक साथ आ जाए ताकि जो है ताकत बढ़े और जो है हम लोग मजबूती से महाराष्ट्र का विकास कर सके और सब साथ में रहेंगे, सब तो भाईचारगी होगी तो देश मतलब महाराष्ट्र भी तरक्की करेगा। तुम्ही मनसेचे कार्यकर्ते? साहब मैं उपशाखा अध्यक्ष 182 वार्ड से मनसे और साहब का जो एकदम सच्चा जो महाराष्ट्र सैनिक। या ठिकाणी बरेच मुस्लिम कार्यकर्ते जमले आहेत। सब- काय काय सब हम लोग जो है साहब का जो है एक तो पीठ पे खड़े ताकि जो उनको जो ताकत मिले। दूसरा हम लोग बताना चाहते हैं कि हमारी समाज भी जो है साहब के साथ पूरी ताकत से खड़े है। प्लस हमारे जो शाखा अध्यक्ष रमेश कुमार, इनकी टिकट के लिए हम लोग आए हैं। इनको ताकि दिखा के हम लोग कितने जो है मुस्लिम जो हमारे पट्टे में सबसे ज्यादा है, हम बताना चाहते हैं कि हम सब जो है रमेश कुमार के साथ खड़े हैं। हमारे जो शाखा अध्यक्ष जो इच्छुक है। काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येत आहेत। संजय राऊत यांनी ट्विट केले उद्या दुपारी दोन भाऊ हे एकत्र येत आहेत, युती होणार आहे। कंफर्म युति होना रहे, इसके लिए तो बीजेपी का भी बहुत एकदम हार्ट बीट है ना, ज्यादा उनको एक पड़पड़ा रहा है। अभी उनसे ज्यादा शिंदे साहब को भी एकदम पड़पड़ा रहा है। ये दो एक आने से अभी ठाना बीना जो भी लोग बोलते हैं ना गड़बीट, इनका गड़बीट पूरा हाथ से जाने वाला है। और आने वाले टाइम पे हम लोग जो अभी आज ये अपना राहुल है, युवा है, और ये जो भाई ये अभी मनसे में प्रवेश हो रहा है, और जो अनेक मुस्लिम लोग है जो धारावी 180 वार्ड से अभी मनसे में प्रवेश होने वाला है। तो आने वाला दिन में हम लोग अभी पता चलेगा। अभी जो नगर पंचायत ये जो मिशन का खेल है इन लोग का, इन लोग पैसे के मिशन का ही खेल है। इन लोग का कोई ताकत नहीं, इन लोग कोई कार्यकर्ता नहीं। जो भी कार्यकर्ता है जो मनसे से गया हुआ है, जो बीजेपी अपना राष्ट्रवादी से गया हुआ है, कोई अपना सेना से गया हुआ, इनके पक्ष से लोग जीत रहा है। लोग खुद का कोई कार्यकर्ता है, ग्राउंड में कुछ काम ही नहीं है इन लोगों के पास। अभी आने वाला दिन आपको पता चलेगा महाराष्ट्र में क्या बम फुटेगा, क्या होने वाला है, दोनों भाई की तरफ से क्या क्या होने वाला पता चलेगा। दादा, काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येतात, उद्या घोषणा होणार आहे। दोन भाऊ एकत्र येणार म्हणजे आता विजय विजय नक्की आहे, कारण दोन भाऊ आला तर ताकद वाढणार। आणि आमचा रमेश भाऊ हे 188 वार्ड वरून नगरसेवक लढत आहे आणि 100% जिंकणार अशी आमची इच्छा आहे। काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येत आहेत। दोन भाऊ एकत्र आहे, आता आमच्या महाराष्ट्रासाठी बरा आहे आणि आमच्या इथून पूर्ण सपोर्ट असणार। तिकडून एक पण नगरसेवक नाही धारावी मधून, आता आमच्या धारावीतून बसणार रमेश दादा मनसेचा 188 वार्ड मधून। आमचा पूर्ण सपोर्ट त्यांना आहे। दादा, काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येत आहेत, उद्या घोषणा होणार आहे। बोला 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 बोला, सांग ना तू। बोला बोला बोल बोला। हाँ, चांगला आहे। हा। ये सांगितलं सब भाई भाई मिलके रहेंगे। तुम्ही सगळे मुस्लिम कार्यकर्ते आहात, सगळे- सर्वांचा सपोर्ट आहे का? हाँ हाँ, फुल सपोर्ट। काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येत आहेत। सपोर्ट है, अच्छा है, दोनों जन एक साथ रहेंगे। पण गेले काही दिवस राज ठाकरेंनी सातत्याने मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेतली होती, भोंग्याचं प्रकरण काढलं होतं। हमारे इधर कुछ नहीं है ऐसा। धारावी में 180 में सब एक साथ रहते हैं। हम लोग एकजुट है, एक साथ है, दोनों भाई का हम लोग मिल के सपोर्ट कर साहब रहे कुछ भी हैं। बोले, हिंदू मुस्लिम सब सब हम लोग साहब हम कुछ भी लोग बोले, एक हम साथ। लोग पे कोई प्रभाव नहीं पड़ता क्योंकि मुस्लिम समाज आज भी जो है साहब के साथ है और बहुत मोटी संख्या में साहब के साथ है। तभी तो दिख रहा है ना, अगर नहीं दिखता तो रहते क्या हम लोग। और साहब कभी किसी धर्म के विरोध में नहीं है। साहब जो उस चीज के विरोध में जो कानून के खिलाफ है, जो कानून के साथ है, संविधान के साथ है, जो समाज के साथ है, साहब उसके साथ है। ये नजारा आप लोग देख लीजिए। कहने का क्या मतलब है, हम लोग को कभी प्रभाव नहीं पड़ा ना, हम लोग को कभी ऐसा लगा साहब से मिलते हुए या जो है साहब के पास आते हुए या पार्टी में काम करते हुए कि हमें जो है अलग साहब से जो है गाइडलाइन किया जा रहा है, ऐसा कभी हम लोग को नहीं लगा। तभी तो हम लोग साहब के साथ है।
आता दोन भाऊ एकत्र येतात तर शिवसेनेला आणि मनसेला याचा किती मोठा फायदा होणार आणि एकनाथ शिंदे यांना किती मोठा फटका साहब, ऐसा है कि उनका अपना कुछ भी नहीं है। हम लोग से जो चोरी करके या जो शिवसेना से चोरी करके या जो साहब के जो कार्यकर्ता चोरी करके लेके गए, अपना कार्यकर्ता दिखाने को क्या है साहब? क्या है, हिंदी में कहावत है कि काट के हंडी बार बार नहीं फूटती, चढ़ती है, समझे, तो फट जाती है। तो कहने का मतलब क्या है साहब, अभी ज्यादा दिन नहीं, आप खुद देखोगे इसमें कोई बीएमसी इलेक्शन देखोगे, आप दोनों भाई की ताकत देखोगे। मराठी मानुस देखो कैसे एक साथ जो है साहब की बातों पे और साहब के साथ पीठ पे खड़े होते हैं, साहब के साथ, दोनों भाइयों के पीठ पे, और कैसे जो विजय तिरंगा जो लहराते हैं, मुझे पता, ये देख लीजिएगा आप आने वाले टाइम में। दोनों भाई के आने से है ना बहुत मजबूत हुआ है महाराष्ट्र, और वो पहले ही हो जाना चाहिए, मगर अभी नहीं हुआ। अभी बहुत अच्छा रमेश भाऊ भी मेहनत कर रहे हैं, हम लोग भी है ना मुस्लिम जो समाज मिलकर रमेश भाई साथ है, और दोनों भाई साथ है, और आगे साथ है, और उनके आने से हम पर जीत होगी, इतना यकीन के साथ मैं कह सकता हूँ। बाकी हमारे वार्ड टीम दोन भाऊ एकत्र येतात. आई भवानीच्या कृपेने, आई मातेश्रीच्या कृपेने बाळा ठाकरे जे होते महाराष्ट्राचे अधिपती, ज्या काम मजबूती करून गेले होते, आज काही निमित्तानं काही काळाच्या निमित्तानं ते अलग झाले होते. आज माझ्या कुटुंबात आज भवानी मंगळाच्या कृपेने आज दोघं भाऊ एक होतात, आणि ते लय मोठे भारी पडते महाराष्ट्राला, या एकनाथ शिंदेला आणि जे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा भारी पडण्याचा योग आहे, आणि यांचं जेवणात दोघं भाऊ करणार आई भवानीची जयकार होणार. या ठिकाणी आणखीन काय कार्यकर्ता आहेत आपण त्यांना विचारूया. दादा काय सांगाल? झालं त्यांचं. तुम्ही बोला ना. काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येतात. चांगली गोष्ट आहे ना, महाराष्ट्रासाठी खूप चांगली गोष्ट आहे. किती फायदा होईल? पुरेपूर पूर्ण फायदा महाराष्ट्राला, मुंबईमध्ये तर पूर्ण फायदा होणारच आहे. फटका कोणाला बसेल? फटका बसणार तर बीजेपीलाच आणि शिंदे गटांना फटका बसेल. हो, ते आणखीन काय कार्यकर्त्यांना आपण विचारू. दादा काय सांगाल? दोन भाऊ एकत्र येतात. खूप चांगली गोष्ट, ऍक्च्युली महाराष्ट्राला या गोष्टीची गरज आहे, आणि आज ते होतंय आणि आम्हाला पण त्याचा आनंद होतोय. फटका ज्याला बसणार त्याला बसणार, तिथं नंतरच कळलं ऍक्च्युली, पण जी ही गोष्ट होते ते खूपच चांगलं आहे. महाराष्ट्राला याची गरज होती, आणि पुढेही मला असं वाटतं चांगलंच होईल. या काळाची गरज आहे. दोन मराठी माणूस जे मराठी भाषेसाठी, हिंदुत्वासाठी जे लढतायत, ते जर एकत्र आले आणि त्यांनी सोबत लढाई केली तर मराठी ही ताकदच वाढेल. त्यात महाराष्ट्राला पण त्याचा भरपूर फायदा होईल. मला असं वाटतं देशाला पूर्ण फायदा होईल. या होत्या मुंबईतल्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भावना. दोन भावंड एकत्र आल्याने मुंबईमधली मराठी माणसाची ताकद वाढेल आणि याचा नक्की दोन्ही पक्षाला होईल अशी त्यांची भावना आहे. कॅमेरा